आज काय निमित्त होतं बुलढाणा दौऱ्याचं? शिक्षक मतदारसंघाचं एकंदरीत शिक्षकांच्या आग्रहानंतर आम्ही थोडं शिक्षकांना घरोघरी जाऊन भेटत आहोत आणि त्यांना विचारत आहोत की उभं राहावं का नाही राहावं. कारण आमची काही संघटना नाही आहे आणि पक्ष तर आमच्यापासून दूर आमचा संबंध येत नाही. नेता नसणाऱ्या माणसाला मतदारच नेता म्हणून काम करावं लागतं आणि मतदाराला विचारून त्यांना नेता समजून त्यांची अनुमती घेऊन पुढची आखणी करायची आहे. किमान या 5-6 महिन्यामध्ये 15-20 हजार शिक्षकांना भेटू आणि मग सगळे भेट झाल्यानंतर मग निर्णय घेऊ उभं राहायचं का नाही राहायचं. सध्या तर निर्णय घेतला नाही. सध्या फक्त विचारपूस करून त्यांचं काय मत आहे, त्यांना आपल्यासारखं व्यक्तिमत्व चालतं का नाही चालत, त्यांचे होकार भेटते का नाही भेटत आणि मग समोर जाऊ. तुमची इच्छा आहे मतदारसंघ लढवण्याची? कोणाची इच्छा, जर लोकांनी हो म्हटलं तर तुम्ही तर उभे राहू शकता ना. तुमची इच्छा होणार, लोक हो म्हणून मग आम्ही राहणारच. नाही म्हटलं बऱ्यापैकी आता अंदाज येते, काही लोक हवंय म्हणतात पण नंतर मग आम्ही ते आधी क्रॉस चेकिंग करतो, नंबर घेतो आहे, त्यांना विचारतो आहे आणि मग तरी ते हो म्हटलं तर मग आम्ही समजतो आहे का बाबा आहे यांची परिपूर्ण इच्छा आहे. बऱ्याच आमदाराचं शिक्षकांचं असं मत आहे का याच्यात जे काही करप्शन वाढत चाललं आणि सध्या तर शिक्षण अनुदानित शाळाच बंद करण्याचा घाट सरकारनं घातला आहे. संख्या आपण पटसंख्या आणि त्याच्यानंतर मग संच मान्यता वगैरे जो प्रकार आहे, 1 विद्यार्थी कमी 3 शिक्षक कमी, ही जी भूमिका आहे हे अदानी अंबानीच्या घरात शिक्षण क्षेत्र नेण्याची काही पावलं दिसतं आहे सध्या. आणि मग या सगळ्या गोष्टीवर पहिले जातीनुसार शिक्षण भेटायचं नाही. महात्मा फुलेचा मी पाहिलाच आहे चित्रपट. आता पैसा नाही आहे म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही. ही व्यवस्था दुरुस्त करणं फार महत्त्वाची आहे. आणि हे सगळे शेतकरी मजुरांचेच मुलं आहे. शिक्षक आहे शेतकरी शेतमजुरांचे आहे आणि त्याच्याखाली शिकणारा विद्यार्थी पण खास करून शेतकरी शेतमजुरांचे आहे. मग त्यावर अधिक लक्ष घालता येईल का? आता आम्ही जसं दिव्यांगाचा एक पर्वत उभा केला आणि त्याच्यातून बरेच प्रश्न मार्गी लागले. शेतकऱ्याच्या बाबत 20 वर्ष अंगावर 350 गुन्हे दाखल करून घेतले. आता असं वाटतं का शिक्षण विभागामध्ये आपण काही अधिक चांगला बदल करू शकतो. साधी चिरीमिरी आहे. साधा मेडिकल बिल काढायचं म्हटलं तर पैसे दिल्याशिवाय होत नाही. GPF फंडच्या बाबतीत तेच प्रॉब्लेम आहे. एखादा शिक्षण कार्यालयातला एखादा क्लर्क त्या शिक्षकाला बसून ठेवतं आहे, तो त्याला घुमवतं. तर ही सगळी पद्धत दुरुस्त करायची असेल, ज्या पद्धतीनं आम्ही गावागावात जाऊन रथयात्रा केली, तर शिक्षण अधिकारी शाळेत आला पाहिजे ना या गोष्टी सोडाले. या पद्धतीनं याला कसं चांगला आयाम देता येईल तो प्रयत्न करू. शिवसेनेची सत्ता होती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने ते आखरी राज्यकर्ते जे काही ज्यांचं राज्य असेल ते जबाबदार आहेच. पण मी म्हणतोय मुख्यमंत्री तेवढे जबाबदार. तुम्ही सांगा, जरी सत्ता असली तुम्ही बाकीच्या वेळेस कसं प्रशासक बसवता? तुम्ही सांगा, मुख्यमंत्री एखादा सरपंच ऐकला तर त्याला काढून देण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री काढतो आहे. एखादा जिल्हा परिषदचा आता माझ्यावर, मी एक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आहे, तर माझ्यावर प्रशासक बसवण्याची कारवाई सुरू आहे. मग तुम्हाला शिवसेनेचं नाव बदनाम करत असताना मुख्यमंत्री जर त्या मुंबईत बसत असेल तर तुमची काहीच जबाबदारी नाही आहे, तुमचा अधिकार चालत नाही आहे असं म्हणणं आहे का? मग हा कसा आहे ते म्हणताना इकडली गोष्ट तिकडे, म्हणजे एकमेकावर दोष काढून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न. मला राजकारण करण्याची गरज नाही याच्यामध्ये. आशिष शेलार म्हणतात की BMCच्या प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, कसं पाहतात? मला असं वाटतं का ह्या सगळ्या गोष्टी तुमचं सत्ता असताना एखादा मी इथला कलेक्टर आहो आणि तहसीलदार घोड करत आहे, तर जेवढा तहसीलदार जबाबदार आहे तेव्हा कलेक्टरही आहे. तुमची पण श्वेतपत्रिका काढली पाहिजे ना. तुम्ही कसे कारभार चालवत आहे? आत्तापर्यंत नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्याकडेच राहिलेलं आहे. मग नगरविकास खात्याचे तुम्ही प्रमुख होते, त्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारलं आहे, तर तुमची जबाबदारी नाही आहे असं कसं तुम्हाला ढकलता येईल? मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. अद्यापर्यंत शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान झालं, पण पंचनामेसुद्धा नाहीत. आर्थिक नुकसानीची मागणी होत आहे. काय झालं आहे का, तसंच स्टँडिंग GRच आहे का एखादं जेव्हा पाऊस 66% वर जातं आणि अशा वेळेस
वेगळे आदेश काढायची गरज नसते. डायरेक्ट पंचनामे कलेक्टरनं तहसीलदारानं करून अहवाल पाठवायला पाहिजे. पण ते अहवाल पाठवलाच नाही. काय लेनदेन नाही, विरोधी पक्ष झोपलेला आहे, कोणाला काही त्याचं लेनदेन राहिलं नाही. माझं असं मत आहे की आता पेरणीचा टाईम आहे. पेरणीच्या वेळेस त्याच्या अगोदर काही पैसे आले तर तो पेरणी करू शकेल. तामिळनाडूनं एका एकरामागं 10,000 रुपये पेरणीसाठी पैसा दिला आणि तामिळनाडूचं बजेट 3 लाख कोटीचं आहे आणि त्यांच्या कृषीचं बजेट आहे 45,000 कोटीचं. महाराष्ट्राचे अजितदादा वित्तमंत्री आहे. या देशातले सगळ्यात हुशार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि असं असताना 7.5 लाखाचा बजेटमध्ये फक्त शेतकऱ्यासाठी 9,000 कोटी ठेवले. तामिळनाडू 3 लाखामध्ये 45,000 कोटी ठेवतं आणि महाराष्ट्र सरकार फक्त 9,000 कोटी ठेवतं 7 लाख कोटीमध्ये. याच्यावरून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुम्हाला लक्षात आला असेल. मध्ये सुद्धा दरवेळेला पाऊस होते, पण मुंबई तुंबते. काय नेमकं वाटतं तुम्हाला की कशामुळे? कसं आहे, सगळ्याच इकडे आहे. म्हणजे मुंबई म्हणा किंवा ग्रामीण भाग म्हणा, या सगळ्या गोष्टीकडे आम्ही त्या नजरेनं पाहत नाही. एखादी योजना येतं पण त्यात करप्शन किती होते आणि त्याचे आपण पाहतो ते रिझल्ट येतात. पाऊस रिझल्ट येतं का तुम्ही इतक्या उपाययोजना केल्या, कित्येक वर्षापासून धो पाऊस येतं, थोडा पाऊस आला का ते थांबतं आहे आणि पुन्हा मुंबई बंद होते. आणि आर्थिक राजधानी आहे देशाची, तिथे म्हणजे आम्ही राज्यकर्ते किती नालायक असलो पाहिजे त्याचं एक मुख्य महत्त्वाचं उदाहरण हे आहे. म्हणजे आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये तुम्ही पावसाळ्यातल्या पावसाचा बंदोबस्त स्वातंत्र्यानंतरही करू शकले नाही 75 वर्ष, तर अजून तर गडचिरोली किती दूर आहे, आमचा भाग किती दूर आहे. म्हणजे जिथं मुख्यमंत्री बसतं, जिथं महापौर बसतं, जिथं सगळ्या पक्षाचे अध्यक्ष बसतं आहे, तिथं हे अवस्था आहे. तर मग काय देशाचं काय असेल, राज्याचं काय असेल? ते म्हणतं ना ढुंगणाखालीच अंधार आहे, तसं आहे. हा नेमकं राजकीयच लोक, प्रशासन कसं आहे, करप्शन हा आता एवढा व्यवस्थित हे झालं आहे. तर कोणी मरते काय, एक चांगला डॉक्टर मला वाटतं हिंदुजामधले फक्त गटर उघडं होतं त्याच्यामुळं मरण पावलं मागच्या वेळेस. तर ही काम करण्याची मानसिकता संपली आहे. कारण मतदान हे जाती धर्मावर भेटायला लागलं, कामावर थोडं भेटतं. जेव्हा मतदान हे जातीवर आणि धर्मावर जाते, झेंड्यावर जातं, रंगावर जातं, तेव्हा काम हे दुय्यम झालं ना. कर्तृत्व, काम, प्रामाणिकपणा या देशामध्ये दुय्यम स्थानी गेला आणि प्रथम स्थानी जेव्हा जात धर्म येतं तेव्हा असंच होणार आहे. काय बदल होणार आहे? गेल्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.